ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मधील एका टर्फ चालकाला मारहाण आणि शिवीगाळ करणं पोलीस निरीक्षकाला चांगलंच भोवलंय। नियमानुसार कारवाई करण्याऐवजी दबंगगिरी दाखवणं पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आलंय। या प्रकरणात तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगानं दिलेत। तर या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की डोंबिवलीत राहणारे केवल विकमणी हे अंबरनाथ पूर्वेच्या चिखलोली परिसरात टर्फ चालवत होते। 20 मे 2023 रोजी मध्यरात्री विकमणी यांच्या टर्फमध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते। या दरम्यान अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील हे पोलीस वाहनानं आपल्या सहकाऱ्यांसह टर्फ जवळ आले। तेव्हा त्यांना मध्यरात्री क्रिकेटचे सामने सुरू असल्याचं निदर्शनास आलं। मात्र यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी टर्फ चालकावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं। मात्र यावेळी पाटील यांनी दबंगगिरी दाखवत टर्फ चालक केवल विकमणी यांच्या कानशिलात लगावली, तसेच अर्वाच्य शिवीगाळ करून खेळाडूंना देखील मारहाण केली। सुहास पाटील यांनी इतक्यावरच न थांबता खेळाडूंना 200 उठाबशा काढण्यास देखील भाग पाडलं। पोलीस उपनिरीक्षकाची ही दबंगगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। या प्रकरणी विकमणी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे वकील गणेश घोलप यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती। राज्य मानवी हक्क आयोगानं पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांच्या वर्तनाबाबतचे आक्षेप आणि तपशील यांचा सखोल आढावा घेऊन पाटील यांनी पदाचा गैरवापर करून मानवी हक्काचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सुहास पाटील यांना दणका दिलाय। राज्य मानवी हक्क आयोगानं निकाल देताना पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी तक्रारदार केवल विकमणी यांना 6 आठवड्याच्या आत 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले।